श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो, तो म्हणजे स्वामींची भक्ती करताना मांसाहार करावा का, किंवा मांसाहार सोडल्याशिवाय स्वामींची कृपा प्राप्त होत नाही का. अनेक लोक या विषयावर वेगवेगळी मते मांडतात, पण प्रत्यक्ष स्वामींचे विचार काय होते. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या वास्तव्यात अशा काही घटना घडल्या आहेत ज्या या प्रश्नाचे उत्तर देतात. आजच्या 9व्या भागात आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. 2. स्वामींचा दृष्टिकोन. सात्विकता महत्वाची. स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म होते. त्यांच्यासाठी संपूर्ण सृष्टी ही ईश्वराचे रूप होती. स्वामींनी कधीही कोणावर सक्ती केली नाही, पण त्यांनी नेहमी सात्विक जीवनाचा पुरस्कार केला. स्वामींच्या दरबारात येणाऱ्या भक्ताला ते म्हणायचे, जसा आहार तसा विचार. विज्ञानानुसार आणि अध्यात्मानुसारही आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि बुद्धीवर होतो. मांसाहार हा तामसिक अन्नात मोडतो, ज्यामुळे मनात राग, आळस आणि अस्वस्थता वाढू शकते. जर तुम्हाला स्वामींच्या नामात मन एकाग्र करायचे असेल तर सात्विक आहार नक्कीच मदत करतो. 3. स्वामींचे तत्वज्ञान आणि प्रेम. स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म होते. त्यांच्या दरबारात येणारा प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी सारखाच होता. स्वामींनी कधीही कुणाचा तिरस्कार केला नाही. अक्कलकोटमध्ये अनेकदा असे घडायचे की एखादा सामान्य भक्त आपली अडचण घेऊन यायचा, जो कदाचित व्यसनी असायचा किंवा मांसाहारी असायचा. स्वामी त्याला हाकलून लावत नसत, उलट त्याला इतके प्रेम देत की स्वामींच्या प्रेमापोटी त्या भक्ताला स्वतःच्या वाईट सवयींची लाज वाटू लागे. स्वामींचा संदेश स्पष्ट होता, सक्ती नको तर भक्ती हवी. जर तुम्ही सक्तीने मांसाहार सोडला तर तुमचे लक्ष सतत अन्नाकडे राहील, पण जर तुम्ही स्वामींच्या नामात रंगलात तर तुम्हाला हळूहळू त्या अन्नाची चव फिकी वाटू लागेल. स्वामींना हृदय परिवर्तन अपेक्षित होते, केवळ वरवरचे नियम पाळणे नव्हे. 4. सेवेकरी आणि सामान्य भक्त यांच्यातील फरक. इथे एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही स्वामींचे सामान्य भक्त असाल, कधीतरी केंद्रात जाता किंवा घरी दिवा लावता, तर स्वामी तुमच्यावर कधीही कोपणार नाहीत, कारण स्वामी हे आईच्या मायेचे आहेत. पण जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल, जर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करत असाल, स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल किंवा 108 माळ जप करत असाल, तर तिथे नियम कडक होतात. कारण सेवा करताना तुमच्या शरीरात एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेला टिकवून ठेवण्यासाठी शरीराचे तापमान आणि मनाची स्थिती सात्विक असणे अनिवार्य आहे. अशावेळी मांसाहार किंवा इतर तामसिक पदार्थ तुमच्या सेवेचे फळ कमी करू शकतात. म्हणूनच सेवेकऱ्यांसाठी मांसाहार वर्ज्य मानला जातो. 5. समारोप. शेवटी इतकेच सांगीन, स्वामी हे प्रेमाचे भुकेले आहेत. तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही गरिबाला मदत करता का, तुम्ही कोणाचे मन तर दुखवत नाही ना, याकडे स्वामींचे जास्त लक्ष असते. पण जर तुम्हाला स्वामींच्या चरणांशी पूर्णपणे विलीन व्हायचे असेल तर सात्विक आहार ही त्या प्रवासातील एक सुंदर आणि महत्त्वाची पायरी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला काय वाटते? स्वामींच्या भक्तीत आहाराचे महत्त्व किती आहे? तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल.